नमस्कार शेतकरी बांधवांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत राज्यातील शेतकऱ्यांसाठी आत्ताच आलेल्या 50 पेक्षा जास्त महत्त्वाच्या ठळक आणि झटपट बातम्या. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण प्रत्येक अपडेट तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. सर्वात मोठी आणि दिलासादायक बातमी म्हणजे येत्या 8 ते 10 दिवसांमध्ये राज्यातील शेतकऱ्यांना खरीप पीक विम्याचे तब्बल 2400 कोटी रुपये वितरित होण्याची शक्यता आहे. राज्यातील सुमारे 94 लाख शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला असून या सर्वांना या निधीचा फायदा मिळू शकतो. त्याचबरोबर एप्रिल महिन्यामध्येच सन्मान निधीचे पैसे देखील 94 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुढे राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 5,70,00,000 रुपये जमा करण्यात आले असून अकोला जिल्ह्यातील सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांना आता मोफत प्रवासाची सुविधा मिळणार आहे. यासाठी एसटी महामंडळाने अधिकृत परिपत्रक देखील जारी केले आहे. दरम्यान ई-पीक नोंदणी ॲप इनॅक्टिव्ह झाल्यामुळे रब्बी हंगामातील अनेक शेतकरी अडचणीत सापडले असून नोंदणीची मुदत संपल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आणि तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांची पायपीट वाढली आहे. बाजारभावाबाबत बोलायचे झाले तर हळदीचे दर सध्या घसरले असून सुमारे 13,800 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळत आहे. मात्र उत्पादन घटल्यामुळे पुढील काळात दर वाढण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. यंदाच्या हंगामामध्ये पीक कर्जासाठी आता 500 रुपयांचा स्टॅम्प पेपर अनिवार्य करण्यात आला आहे. पूर्वी 100 रुपयांचा स्टॅम्प पेपर चालत होता, त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी म्हणजे नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या 10,659 शेतकऱ्यांना 10 कोटी रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे. दरम्यान आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे सोयाबीनच्या दरात वाढ झाली आहे. तसेच गव्हाच्या दरामध्ये 200 रुपयांची वाढ होऊन सध्या दर 2,300 ते 2,400 रुपये प्रति क्विंटल झाला आहे. तुरीचे दर 7,800 आणि हरभरा 5,300 रुपये दराने विकला जात आहे. APL शेतकऱ्यांसाठी अनुदानामध्ये वाढ करण्यात आली असून आता 150 रुपयांऐवजी 170 रुपये प्रति महिना देण्यात येणार आहेत. जळगाव जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट वाढत असून तापमान 43 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. आरोग्य विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. PM किसान योजनेचा 23वा हप्ता जुलै महिन्यामध्ये मिळणार असून ज्या शेतकऱ्यांना 22वा हप्ता मिळाला नाही त्यांनी लवकरात लवकर कागदपत्रांची पूर्तता करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. पंचनाम्यांच्या टक्केवारीच्या खेळामुळे अनेक शेतकरी भरपाईपासून वंचित राहण्याची शक्यता असून प्रशासनाकडून पंचनामे टाळण्याचा प्रयत्न होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. दरम्यान आता जमीन मोजणीची प्रक्रिया अधिक सोपी आणि पारदर्शक करण्यात येणार असून 30 दिवसांमध्ये जमीन मोजणी पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण तर काही भागात मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता आहे. कोकणात उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा देण्यात आला आहे. बोगस बियाणे विक्रेत्यांवर आता थेट फौजदारी कारवाई होणार असून कृषी विभागाकडून तपासणी सुरू करण्यात आली आहे. तसेच HTBT कापूस बियाण्यांवर बंदी कायम ठेवण्यात आली आहे. पीक विमा योजनेअंतर्गत काही भागात केवळ 1119 रुपये हेक्टरी मदत मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. तर परभणी जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांच्या खात्यात विमा रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. कांद्याचे दर कोसळल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले असून सध्या बाजारात अत्यंत कमी दर मिळत आहे. त्यामुळे साठवणुकीवर भर दिला जात आहे. खत विक्रीसाठी आधार लिंक अनिवार्य करण्यात आली असून गैरप्रकार रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी UPI पेमेंटवर RBIने नवीन नियम लागू केले आहेत. टरबूज उत्पादक शेतकऱ्यांना सध्या फक्त 5 रुपये प्रति किलो दर मिळत असल्याने मोठे नुकसान होत आहे. ज्वारी आणि मक्का खरेदीसाठी नोंदणी सुरू झाली असून 1 मेपासून प्रत्यक्ष खरेदी सुरू होणार आहे. कापसाचे दर 8,500 रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचले असून शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळत आहे. दरम्यान उन्हाळी हंगामात ST भाड्यात 10% वाढ करण्यात आली आहे. वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसामुळे आंबा आणि संत्रा उत्पादकांना मोठा फटका बसला असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. केळी उत्पादक शेतकरी देखील अडचणीत असून दर स्थिर आहेत. परभणी जिल्ह्यामध्ये हळदीच्या कोचाला 230 ते 250 रुपये किलो दर मिळत असल्याने काही शेतकऱ्यांना फायदा होत आहे. शेवटी सर्वात महत्त्वाचे म्हणजे पाणी टंचाई, महागाई, उत्पादन घट आणि बाजारातील अस्थिर दर यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. त्यामुळे शासनाने तातडीने ठोस निर्णय घेण्याची गरज आहे. अधिवेशनामध्ये शेतकरी कर्जमाफीची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सहकार विभागातील वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री हा मोठा निर्णय जाहीर करू शकतात आणि अंदाजे 1.5 लाख शेतकऱ्यांना याचा थेट फायदा होऊ शकतो.
त्यामुळे शेतकरी बांधवांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी ठरू शकते. पुढची महत्त्वाची अपडेट. देशातील सर्वेक्षणातून समोर आले आहे की धान्यावरचा खर्च कमी होत असून दूध आणि फळांवरचा खर्च वाढलेला आहे. म्हणजेच भारतीय कुटुंबांच्या खर्चाच्या पद्धतीमध्ये मोठा बदल होताना दिसत आहे. तर दुसरीकडे जागतिक स्तरावर तांदळाच्या उत्पादनामध्ये घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे जगाच्या अन्न सुरक्षेवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. आता रेल्वेची मोठी बातमी पाहूया. मध्य रेल्वेला मालवाहतुकीतून तब्बल 8,279 कोटी रुपयांची कमाई झालेली आहे. आणि विशेष म्हणजे कांदा वाहतुकीमध्ये मोठी वाढ झालेली आहे. तर कोल्हापूर जिल्ह्याने अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये देशात अव्वल स्थान मिळवत आपला डंका वाजवला आहे. आता आंतरराष्ट्रीय घडामोडींकडे वळूया. युद्धविराम चर्चा निष्फळ ठरल्या असून इराण आणि अमेरिकेमधील तणाव पुन्हा वाढलेला आहे. त्यामुळे जागतिक बाजारावर याचा परिणाम होऊ शकतो. विदर्भातील मोठी अपडेट म्हणजे सुकन्या समृद्धी योजनेत 7.34 लाख पालकांनी सहभाग घेतला असून नागपूर जिल्हा पहिल्या क्रमांकावर आहे. अमरावती दुसऱ्या तर अकोला वाशिम तिसऱ्या क्रमांकावर आहेत. आता शेतकऱ्यांसाठी वाईट बातमी म्हणजे विदर्भातील हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. मात्र अकोला जिल्ह्यातून दिलासादायक बातमी आली आहे. तब्बल 13 लाख लाभार्थ्यांना एकाच महिन्यात 3 महिन्यांचे मोफत धान्य मिळणार आहे. आता दुग्ध व्यवसायाकडे पाहिले तर म्हशीचे दूध 60 रुपये लिटर आणि गाईचे दूध 50 रुपये लिटर दराने विकले जात असले तरी पशुखाद्याच्या दरामध्ये वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे दुग्ध व्यवसायावर संकट निर्माण झालेले आहे. याचबरोबर किराणा आणि जीवनावश्यक वस्तूंच्या दरामध्ये वाढ झाल्यामुळे ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांचे बजेट पूर्णपणे कोलमडलेले आहे. आता फळबागांबाबत पाहिले तर टरबूज उत्पादक शेतकरी कवडीमोल दरामुळे आर्थिक अडचणीत सापडले आहेत. मात्र थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. एकरकमी कर्ज परतफेड योजना लवकरच जाहीर होणार असून त्यामध्ये 10% रक्कम जमा करणे बंधनकारक असणार आहे. महिलांसाठीही आनंदाची बातमी आहे. बुलढाणा जिल्ह्यातील 42,000 बचत गटांनी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणामध्ये मोठा बदल घडवून आणला आहे. आता पाणी टंचाईकडे वळूया. राज्यातील अनेक भागांमध्ये प्रकल्पांमधील पाणीसाठा 30% गेलेला असून टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे आणि मे महिन्यामध्ये ही समस्या आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे विजेच्या समस्येमुळे शेतकरी त्रस्त झाले असून शेतीपंपांना अनेक दिवसांपासून 3 फेज वीज मिळत नाही. आता बाजारभावाबाबत पाहिले तर कापसाचे दर वाढले असले तरी त्याचा फायदा व्यापाऱ्यांना होत आहे. शेतकऱ्यांना मात्र अपेक्षित दर मिळत नाहीत. तर ज्वारीचे दर गव्हापेक्षा जास्त झाले असून आरोग्यासाठी ज्वारी फायदेशीर असल्याचे सांगितले जात आहे. आता हळद उत्पादक शेतकऱ्यांकडे पाहिले तर अवकाळी पावसामुळे उत्पादनामध्ये मोठी घट झाली आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेमध्ये आहेत. पाणी टंचाईमुळे अनेक गावांमध्ये महिलांना 2 ते 4 किलोमीटर पायपीट करून पाणी आणावे लागत आहे. आता शासकीय कामकाजाची अपडेट म्हणजे 30 दिवसांमध्ये 2,772 फेरफार निकाली काढण्यात आले आहेत. तसेच सौर कृषी पंपामुळे 16,000 शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. मात्र पीक विमा योजनेमध्ये अनेक शेतकऱ्यांना अपेक्षित भरपाई मिळत नसल्याची तक्रार आहे. आता खताबाबत मोठा बदल म्हणजे फार्मर आयडी शिवाय खत मिळणार नाही असा निर्णय घेतला गेला आहे. यामुळे पारदर्शकता वाढण्याची अपेक्षा आहे. पण दुसरीकडे सोलर पंपामुळे पंप दुरुस्ती करणाऱ्या व्यावसायिकांवर परिणाम झाला आहे. आता शासनाकडून एप्रिल आणि मे महिन्यामध्ये पात्र लाभार्थ्यांना मोफत साडी वाटप केले जाणार आहे. शेती साहित्याच्या दरामध्ये 70 ते 80% वाढ झाल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. मात्र शेती यांत्रिकीकरणासाठी 2300 शेतकऱ्यांना अनुदान वितरित करण्यात आले आहे. कांदा, कापूस आणि धान्याच्या बाबतीत पाहिले तर शेतकरी तोट्यात आणि व्यापारी फायद्यात अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि शेवटी सर्वात महत्त्वाचे म्हणजे पाणी टंचाई, महागाई आणि उत्पादन घट या तिहेरी संकटामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे शासनाने तात्काळ निर्णय घेण्याची गरज आहे. त्यामुळे अपेक्षा आहे की शासनाने या मागण्यांवर विचार करणे गरजेचे आहे. तर मित्रांनो, हे होते आजचे महत्त्वाचे शेतीविषयक अपडेट. अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक आणि शेअर करा.